बीएलओ वर प्रेशर आहे की लवकरात लवकर सर्वे सगळा पूर्ण करायचा. आता बीएलओनी मग शॉर्टकट काय केला, त्यांनी टेबल सर्वे सुरू केला. टेबल सर्वे म्हणजे काय की एका कार्यालयामध्ये बसायचं, तिथं जे कोणी लोक येतील, कागद देतील, ते कागद घ्यायचे आणि मोबाईलमध्ये एंट्र्या मारायच्या. आता हे कागद देणारे बहुतांश लोक कोण आहेत, ज्याच्यावर आमचं ॲलिगेशन आहे, ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. आता भाजपली त्यांच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने म्हणजे स्वतःचं एक सॉफ्टवेअर काढलेलं आहे, हा मतदार आपल्या विचाराचा का विरोधातल्या विचाराचा का संदिग्ध, आणि ती यादी घेऊन ते त्या बीएलओ बरोबर बसतात. आणि बीएलओनी समजा काही लोकांना डिस्क्वालिफाय केलं असेल, तर मग त्याच्यामध्ये जर भाजपच्या विचाराची लोक असतील तर लगेचच तो भाजपचा कार्यकर्ता तिथं बसून सगळे कागदपत्र जोडून घेऊन त्याला क्वालिफाय करतात त्या मतदाराला. पण समजा एखादा विरोधकावर अन्याय तिथं झाला असेल आणि तो जर डिस्क्वालिफिकेशन यादीमध्ये आला असेल, तर मग तिथं त्यांना सांगण्यात येतं बीएलओला की ठीक आहे, ह्याला डिस्क्वालिफाय करून टाका. अशा पद्धतीचं काम तिथं सुरू आहे. त्यामुळे समजा इलेक्शन कमिशनने सांगितलं आहे की 2-2, 3-3 वेळा त्या मतदाराच्या घरी जावा, क्रॉस व्हेरिफिकेशन करा. हे असताना सुद्धा तिथं त्यांना रूल्स रेग्युलेशन असताना सुद्धा बऱ्यापैकी टेबल सर्वे सुरू आहे. चोकलिंगम साहेबांना काल जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांना पुरावे दिले. काही तुमच्यासारख्या चांगल्या चॅनलनी पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये आणि कदाचित नाशिकमध्ये सुद्धा तिथं अशा पद्धतीने टेबल सर्वे हा राजकीय कार्यालयामध्ये म्हणजे भाजपच्या कार्यालयामध्ये जो सुरू आहे त्याचे पुरावे आम्ही त्यांना तिथं दिलं. आणि तुम्ही त्यांच्या जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा असं सांगितलं. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही कारवाई करतो. पण रितसर या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी सुरू आहे. 9,70,00,000 मतदार या महाराष्ट्रामध्ये होते. आता तो आकडा कमी होऊन 2,00,00,000 कमी होऊन 7,60,00,000 तिथं आलेला आहे. आणि त्या 7,60,00,000पैकी सुद्धा उद्या जाऊन मॅपिंग झालेले, मॅपिंग न झालेले, जसं वेस्ट बेंगॉल मध्ये झालं होतं, त्यातले बरेचशा लोकांना सुद्धा त्यातून काढलं जाईल. म्हणजे आकडा हा 2,50,00,000 आसपास कदाचित जाऊ शकतो अशी आम्हाला सगळ्यांना भीती वाटते. की त्यांना म्हणजे ठीक आहे, त्यातले जे मृत्युमुखी पडले तो विषय नाही, जे परमनंटली स्थलांतर झाले त्यांचाही विषय नाही, आम्ही त्याचा विरोध तिथे करत नाही. पण त्याच्यामध्ये जे मॅन्युप्युलेशन आता सुरू आहे दबाव तंत्राचं, हे मात्र त्या ठिकाणी धोकेदायक आहे. आणि हे आमच्याच मतदारसंघामध्ये चालू आहे असं नाही, आमच्या मतदारसंघात तर चालूच आहे. पण भाजपली त्यांची ताकद लावून, यंत्रणा लावून, सॉफ्टवेअरचा उपयोग करून दबाव बीएलओवर आणून एकनाथ शिंदेच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल तिथे केले जात आहेत. आणि अजितदादांच्या पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा तिथे केले जात आहेत. त्यामुळे अमित शाह साहेब महाराष्ट्रात येऊन जे बोलले होते की 2029ला आम्हाला कुबड्या नको, म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांची कुबडी आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांच्या पक्षाची कुबडी, ही दृष्टिकोनातून काढत हे सिद्ध झालेलं आहे. पण एसआयआरच्या माध्यमातून सुद्धा या कुबड्या या आपल्याला लागणार नाहीत याची दक्षता भाजप नक्कीच त्या ठिकाणी घेत सिद्ध होतं.